मुंबईमध्ये 24 जुलैपासून पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार आहे। भाजपचे नेते विनोद तावडे यांनी या संदर्भातलं ट्विट करत माहिती दिलेली आहे। तर मुंबईमध्ये 24 जुलैपासून भूमिगत मेट्रोला सुरुवात होणार असल्याची माहिती भाजपचे नेते विनोद तावडे यांनी ट्विट करून दिलेली आहे। भूमिगत मेट्रोचं सर्व काम आता पूर्ण झालेलं आहे आणि 24 जुलैपासून ही भूमिगत मेट्रो मुंबईकरांच्या सेवेमध्ये सुरू होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना वाहतुकीपासून मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी भाजपचे नेते विनोद तावडे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। अक्षय भाटकर आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। अक्षय, मुंबईची ॲक्वालाईन ही मुंबईची सध्या खूप अत्यंत गरजेची आणि मेट्रो लाईन आहे आणि ही जर मेट्रो लाईन सुरू झाली तर मुंबईतलं ट्रॅफिक हे बऱ्याच अंशाने कमी होणार आहे। त्यामुळे याची गरज असल्यामुळे आता ही जी मेट्रो लाईन आहे ती 24 तारखेला सुरू होणार अशी माहिती विनोद तावडे यांनी दिलेली आहे। त्यांनी ट्विट केलेलं आहे। कदाचित या समारंभासाठी पंतप्रधान देखील येण्याची शक्यता आहे, कारण की हा मुंबईतला हे खूप मोठा आणि महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे जो पूर्ण होण्याची वाट मुंबईकर पाहत आहेत आणि त्यासाठीच जर पहिला टप्पा याचा सुरू होणार असेल तर खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी आता 24 तारीख जर निश्चित झालेली आहे तर ती त्या 24 तारखेला एक सरकारकडून, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्याकडून एक मोठं फंक्शन आयोजित केलं जाईल आणि त्यामध्ये सर्व मोठे नेते राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह ते उपस्थित असतील या शंका नाही। मात्र हा जो पहिला टप्पा आहे तो मरोळ पासून, आरे कॉलनी पासून ते थेट बीकेसी पर्यंत असा हा टप्प्याचं काम हे खूप जोरात सुरू होतं आणि त्यासाठी CRS प्रमाणपत्र येणं बाकी होतं। ते प्रमाणपत्र आल्यानंतर आता ही मेट्रो जी आहे ती मुंबईकरांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।